28 जानेवारी 2026 ची सकाळ महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरली, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. ही घटना केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होती. मुंबईहून बारामतीला निघालेले खासगी चार्टर्ड विमान लँडिंगच्या अवघ्या काही क्षणांपूर्वी कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत अजितदादांसह पायलट, को पायलट आणि इतर 2 सहकारी अशा एकूण 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्या दिवशी नेमके काय घडले होते. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे? या दुर्दैवी दिवसाची सुरुवात सकाळी 8:10 झाली, जेव्हा अजित पवार VSR व्हेंचर्स कंपनीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट 45 XR या विमानाने मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले. विमानात कमांडर सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शंभवी पाठक हे वैमानिक होते, तर अजितदादांच्या सोबतीला त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर आणि एक अटेंडंट होते. अवघ्या 40 मिनिटांच्या प्रवासानंतर साधारण 8:50च्या सुमारास विमान बारामती एअरपोर्टच्या जवळ पोहोचले. मात्र यावेळी बारामतीमध्ये दाट धुके होते आणि दृश्यमानता म्हणजेच व्हिजिबिलिटी केवळ 800 मीटर इतकीच होती. ATCच्या रेकॉर्डनुसार वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, पण रनवे स्पष्ट न दिसल्याने तो रद्द करावा लागला. सकाळी 8:43 वाजता ATCने विमानाला रनवे क्रमांक 11 वर उतरण्यासाठी दुसऱ्यांदा परवानगी दिली. हे एअरपोर्ट टेबल टॉप प्रकारचे असल्याने तिथे लँडिंग करणे आव्हानात्मक असते. दुर्दैवाने दुसऱ्या प्रयत्नातही पायलट्सना रनवेचा अंदाज आला नाही. ब्लॅक बॉक्स आणि प्राथमिक तपासानुसार कॉकपिटमध्ये शेवटच्या क्षणी "ओ शिट" असे शब्द ऐकू आले आणि 8:44 ते 8:46च्या दरम्यान विमान धावपट्टीच्या अगदी जवळ जमिनीवर आदळले. इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्यामुळे विमानाचे रूपांतर एका आगीच्या गोळ्यात झाले. प्राथमिक तपासात असे दिसून येत आहे की दाट धुके आणि कमी दृश्यमानता म्हणजेच लो व्हिजिबिलिटी हेच या अपघाताचे मुख्य कारण ठरले. तसेच VSR व्हेंचर्सच्या विमानाचा 2023 मधील मुंबईतील अपघात या बाबींमुळे तांत्रिक तपासाची दिशा आता एअरक्राफ्टच्या सुरक्षिततेकडे वळली आहे. या घटनेनंतर बारामतीवर शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी शासकीय इतमामात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघणे कठीण आहे. हा अपघात आपल्याला पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करून जातो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.